महान सामर्थी मेरा प्रभु है, महान सामर्थी प्रभु है। महान सामर्थी मेरा प्रभु है, महान सामर्थी प्रभु है। उसका झंडा ऊंचा करो गाते हुए, उसकी हो तारीफ। महान सामर्थी मेरा प्रभु है, महान सामर्थी प्रभु है। ओ महान सामर्थी मेरा प्रभु है, महान सामर्थी प्रभु है। महान सामर्थी मेरा प्रभु है, महान सामर्थी प्रभु है। उसका झंडा ऊंचा करो गाते हुए, उसकी हो तारीफ। महान सामर्थी मेरा प्रभु है, महान सामर्थी मेरे। स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिलके करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। ओ स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिलके करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। हम गाएं हालेलुया, हालेलुया। हम गाएं हालेलुया, हालेलुया। हालेलुया। यहोवा चरवाह मेरा हमें ले चलता है, हरी चराइयों में हमें चराता है। ओ यहोवा चरवाह मेरा हमें ले चलता है, हरी चराइयों में हमें चराता है। हमें न किसी चीज की, हमें न किसी चीज की, हमें न किसी चीज की कमी होगी, हमें न किसी चीज की घटी होगी। आओ हम मिलके करें यीशु की महिमा। आओ हम मिलके करें यीशु की प्रशंसा। तो गाओ हालेलुया, हालेलुया। तो गाओ हालेलुया, हालेलुया। देखो वो आ रहा है न्याय करने को, आएगा यीशु जरूर बादलों पर। ओ देखो वो आया है न्याय करने को, आएगा यीशु जरूर बादलों पर। क्या तुम उसके लिए, क्या तुम यीशु के लिए, क्या तुम उसके लिए, क्या तुम यीशु के लिए। तो आओ हम मिलके करें यीशु की महिमा। आओ हम मिलके करें यीशु की प्रशंसा। तो गाओ हालेलुया, हालेलुया। ओ गाओ हालेलुया, हालेलुया। स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिलके करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय।
ओ स्तुति प्रशंसा होवे सदा, बोलो जय 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 यीशु की जय। आओ हम मिल के करे वंदना, बोलो जय 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 यीशु की जय। ओ गाओ हालेलुया हालेलुया, ओ गाओ हालेलुया हालेलुया, तो गाओ हालेलुया हालेलुया, ओ गाओ हालेलुया हालेलुया। ओ है यहोवा, तूने अपने सामर्थ से आकाश और पृथ्वी बनाए। है यहोवा, तूने अपने सामर्थ से आकाश और पृथ्वी बनाए। तेरे लिए कुछ ना कठिन, तेरे लिए कुछ ना कठिन। तू है महान पराक्रमी परमेश्वर, कुछ ना कठिन, कुछ ना कठिन, तेरे लिए कुछ ना कठिन। हे यहोवा, तूने अपने सामर्थ से आकाश और पृथ्वी बनाए। हे यहोवा, तूने अपने सामर्थ से आकाश और पृथ्वी बनाए। तेरे लिए कुछ ना कठिन, तेरे लिए कुछ ना कठिन। तू है महान पराक्रमी परमेश्वर, कुछ ना कठिन, कुछ ना कठिन, तेरे लिए कुछ ना कठिन। ओ कुछ ना कठिन, कुछ ना कठिन, तेरे लिए कुछ ना कठिन। ओ कुछ ना कठिन, कुछ ना कठिन, तेरे लिए कुछ ना कठिन। हाँ परमेश्वर, तेरे लिए कुछ ना कठिन। तू असंभव को संभव करने वाला परमेश्वर, तेरा धन्यवाद करते हैं। ओ तू महान है मेरे परमेश्वर, हालेलुया। धन्यवाद धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद। तेरी जय जयकार करते हैं। तू विजयी प्रभु है, धन्यवाद। मौत के ऊपर परमेश्वर तूने विजय दिलाया, धन्यवाद। थैंक यू जीसस। इस वक्त हम झुक कर तेरी आराधना करते हैं और कहते हैं परमेश्वर, तेरे सिवाय कोई नहीं और तेरे जैसा कोई नहीं परमेश्वर। हालेलुया। इससे तो तुझे ऊंचा स्वर्ग पिता, तेरे नाम की स्तुति हो। हे मुक्तिदाता, तेरे सन्मुख आते हम। हे स्वर्ग पिता, तेरे नाम की स्तुति हो। हे जीवन दाता, तेरे सन्मुख आते हम।
समान कोई नहीं, स्वर्ग में या पृथ्वी पर। आराधना, ओ आराधना, आराधना, ओ आराधना। ओ हालेलुया, धन्यवाद 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 परमेश्वर, तेरे सिवा हमें कोई नहीं परमेश्वर, इसलिए तो तू हमारे साथ है प्रभु। यहोवा शामा तेरा नाम, धन्यवाद धन्यवाद। थैंक यू जीसस। ओ तेरे सिवा कोई नहीं, आराधना के योग्य तेरे सिवा कोई नहीं, स्वर्ग में या पृथ्वी पर। ओ तेरे सिवा कोई नहीं, आराधना के योग्य तेरे सिवा कोई नहीं, स्वर्ग में या पृथ्वी पर। आराधना, ओ आराधना, आराधना, ओ आराधना। हे स्वर्ग पिता, तेरे नाम की स्तुति हो। हे जीवन दाता, तेरे सन्मुख आते हम। हे स्वर्ग पिता, तेरे नाम की स्तुति हो। हे जीवन दाता, तेरे सन्मुख आते हम। आराधना, ओ आराधना, आराधना, ओ आराधना, ओ आराधना। धन्यवाद। ओ तेरी महिमा, तेरी स्तुति, तेरी प्रशंसा, हालेलुया। ओ धन्य है परमेश्वर तू, तेरा नाम सदा सर्वदा इस जीवन से ऊपर ही ऊपर होगा। हालेलुया, धन्यवाद। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा
सजदा करूं, सजदा करूं। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। सजदा करूं, 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 सजदा करूं। तेरे सामने झुकते हैं, सारी महिमा, सारी आराधना, सारी स्तुति तेरे नाम की है, क्योंकि तू योग्य है प्रभु जी, तू योग्य है। सारे नामों में तेरा ही नाम रहे, यीशु के नाम से, आमीन। This Saturday evening we gather together, या शनिवारी संध्याकाळी आम्ही एकत्र जमलोय, beginning of the week, आठवड्याच्या सुरुवातीला, and we are thankful to God आणि देवाचे आम्ही मनापासून आभार मानतो for sustaining us. की त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत राखून ठेवलं. And even as we commit this evening, आणि जसं ही संध्याकाळ आम्ही सोपवितो, we confess Jesus to be Lord of this week, आम्ही कबुली करतो येशू ख्रिस्त या आठवड्याचा प्रभू असो. and we ask for blessing over this week, आणि या आठवड्यावरती आम्ही देवाकडे आशीर्वाद मागतो. and we pray आणि आमची प्रार्थना आहे for God की देवाने to speak to us and lead us and guide की us. त्यांनी आमच्याशी बोलो, आम्हाला चालू आणि आम्हाला मार्गदर्शन करो. Commit once again this evening service, सोपवितो ही संध्याकाळची पुन्हा एकदा ही सभा. and I pray आणि माझी प्रार्थना आहे that all of you are safe at home, की तुम्ही सर्वजण घरामध्ये सुरक्षित आहात, stay at home, घरात राहा, stay safe, सुरक्षित राहा, obey God, देवाची आज्ञा पाळा, be close to God, देवाच्या जवळ राहा, be close to God's word, देवाच्या वचनाच्या जवळ राहा, get filled with the Holy Spirit, पवित्र आत्म्याने भरून राहा. and I believe आणि माझा विश्वास आहे God has a special plan for you. की देवाकडे विशेष योजना तुमच्यासाठी आहे. In Jesus' name, येशूच्या नावाने, amen. आमेन. I want you to focus book of Matthew, 4th chapter, मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे मत्ती शुभवर्तमान याचा 4था अध्याय 6 and 7 verse. 6 आणि 7 वचन. Let's read it. आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस. Father, in Jesus' name, once again we commit this evening service at your feet. पित्या प्रभू येशूच्या नावाने ही संध्याकाळची सभा आम्ही तुझ्या चरणी सोपवितो. Speak to us, lead us and guide us. आमच्याशी तू बोल देवा, आम्हाला चालू, आम्हाला तू मार्गदर्शन कर And let you be glorified. आणि तुझं गौरव होऊ दे. We commit this evening service under your lordship. आम्ही सोपवितो ही संध्याकाळची सभा तुझ्या प्रभुत्व. Let your Holy Spirit lead us and guide तुझा us. पवित्र आत्मा आम्हाला चालू, मार्गदर्शन करो. Come, Holy Spirit. ये पवित्र We आत्मा, pray. आमची प्रार्थना आहे, Teach each one of us. प्रत्येकांना तू शिकव In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन. Amen. Amen. आमेन. Friend, this chapter we are familiar with. प्रियांनो, या शास्त्रलेखाबद्दल आम्हाला चांगलीच माहिती आहे. After baptism, बाप्तिस्मा झाल्यानंतर the Spirit took Jesus into wilderness. आत्म्याने येशू ख्रिस्ताला अरण्यामध्ये नेलं And in the wilderness, आणि अरण्यामध्ये Jesus was tempted. येशूची परीक्षा झाली. And when Jesus was tempted, आणि जेव्हा येशूची परीक्षा झाली, Jesus overcame this temptation. येशू ख्रिस्ताने या परीक्षावरती विजय मिळवला. And Jesus showed himself as overcomer. आणि येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःला दाखवलं की तो विजयवंत आहे. In these 40 days, these 3 temptations, या 40 दिवसाच्या काळामध्ये हे 3 जे परीक्षा आहेत, we can
see Israel came out of the Egypt, आम्ही पाहू शकतो की इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर आले, came through the Red Sea, तांबडा समुद्र पार करून गेले, came through the Pentecost, पेंटिकोसच्या त्या ठिकाणी आले and went into wilderness. आणि अरण्यामध्ये ते गेले. In 40 years, आणि 40 वर्षाचा they were काळ tempted the same way, आणि त्यांची सुद्धा अशाच रीतीने परीक्षा झाली and they lost the temptation. आणि त्या परीक्षामध्ये त्यांचा पराजय झाला. They could not overcome the temptation. त्यावरती ते मात करू शकले नाही. They could not go into promised land. अभिवचनाच्या देशामध्ये ते प्रवेश करू शकले But the नाही. Bible says, पण शास्त्र म्हणतं in 40 days, 40 दिवसाच्या Jesus overcame this temptation. येशू ख्रिस्ताने ह्या परीक्षावरती ह्या मोहावरती विजय मिळवला And Jesus is overcomer. आणि येशू जो आहे तो विजयवंत आहे. As one day I said, जसं एक दिवस मी बोललो that 40 days lockdown that Jesus was. की 40 दिवस लॉकडाऊन येशू ख्रिस्त होता He went away from the city into the wilderness. आणि तो नगरापासून निघून तो अरण्यामध्ये गेला. And in this lockdown, आणि या लॉकडाऊन मध्ये 40 days, 40 दिवस Jesus fasted and prayed. येशू ख्रिस्ताने उपवास आणि प्रार्थना केली. My friend, let me tell you, माझ्या प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या, you may not understand, तुम्हाला कदाचित समजत नसेल, but this lockdown has purpose for church. पण ह्या लॉकडाऊनचा उद्देश आहे मंडळीसाठी. Don't try to underestimate. आणि ह्या विषयाबद्दल कमी मोजू नका. Don't be like different people. वेगळ्या लोकांसारखे तुम्ही असू नका. You are different. तुम्ही वेगळे आहात. Your lockdown is different. तुमचं लॉकडाऊन वेगळं आहे The purpose and plan of God is different. आणि तो परमेश्वराचा उद्देश आणि देवाची योजना जी आहे ती वेगळी आहे. When you see outside what is happening, जेव्हा बाहेर आम्ही नजर फिरवतो काय होत आहे, but something that God is doing inside that we need to also focus. पण काहीतरी देव आत करत आहे त्याच्याबद्दल आम्ही केंद्रित असायला We need पाहिजे. to realize something. आम्ही काहीतरी जाणीव करायची In गरज this आहे. lockdown, God has purpose and plan. या लॉकडाऊन मध्ये देवाकडे आमच्यासाठी योजना आहे, उद्देश आहे. When Israel came out of Egypt, जेव्हा इस्रायल मिस्र देशातून बाहेर आले that night they had lockdown. आणि त्या रात्री त्यांचं लॉकडाऊन होतं God shut them into the house. आणि देवाने त्यांना बंद केलं त्यांच्या घरांमध्ये. And outside, आणि बाहेर all Israel was getting destroyed. संपूर्ण इस्रायल जो आहे तो पूर्ण नाशाच्या ठिकाणी The जात होता. firstborn of Egypt were getting आणि destroyed. मिस्री लोकांचा जो पहिला जन्मलेला आहे त्याचा नाश होत होता. Death in every house. आणि प्रत्येक घरामध्ये मृत्यू होत होता. Destruction in every house. प्रत्येक घरामध्ये नाशाचं No कार्य होत house होतं. was kept. कुठलंही घर सुटलं नाही. But Israel, पण इस्रायल, God protected Israel. देवाने इस्रायलला संरक्षण दिलं. What was happening outside? बाहेर काय होत It होतं was different in Israel house what was आणि happening inside. इस्रायलांच्या घरामध्ये आत काय घडत होतं ते वेगळं होतं. Outside every firstborn was dying. आणि बाहेरच्या ठिकाणी प्रत्येक पहिला जन्मलेला तो मरत होता. But inside the Israel house, पण इस्रायल लोकांच्या घरामध्ये आतल्या ठिकाणी every lamb died आणि प्रत्येक कोकरा जो आहे तो मेला and protected them. आणि त्यांचं संरक्षण And केलं God was preparing them for deliverance. आणि देव त्यांची तयारी करत होता सुटकेसाठी. God was preparing them for deliverance. देव त्यांची तयारी करत होता सुटकेसाठी. God had purpose and plan for lockdown. आणि देवाकडे उद्देश आणि योजना ह्या लॉकडाऊन साठी आहे. Church, मंडळींनो, God has purpose and plan for lockdown. आणि देवाकडे योजना आहे, उद्देश आहे या लॉकडाऊन बद्दल. Don't miss the purpose and plan of God. देवाची योजना, देवाच्या उद्देशाला तुम्ही चुकवू नका. Second Exodus that we see, आणि दुसरा निर्गम जे आम्ही पाहतो that God decided to destroy whole earth. की देवाने निश्चय केला संपूर्ण पृथ्वीचा नाश करायचा. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं God made Noah and his family आणि- along with all the animals आणि देवाने नोहा आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला आणि त्याच्याबरोबर सर्व प्रकारच्या प्राण्यांना clean animals, 7 pairs, आणि 7 जोड्या प्राणी and unclean 1 pair, आणि अशुद्ध प्राणीची एकच जोडी brought them into the ark. आणि या सर्वांना त्यांनी त्या तारूमध्ये And आणलं. when what God was doing outside, आणि देव बाहेर जे करत होता it was the purpose and plan of God for what to do inside. आणि ती देवाची योजना होती, देवाचा उद्देश होता की आत जे काय करायचं होतं. God wanted Noah, his family, and all these animals to be in lockdown. आणि देवाला पाहिलं होतं की नोहा आणि त्याचा संपूर्ण परिवार आणि या सर्व प्रकारचे प्राणी जे आहेत ह्या लॉकडाऊन मध्ये आत असावं. And God was making lockdown for them. आणि देव त्यांना लॉकडाऊन करत होता त्यांच्यासाठी. And God's lockdown was आणि देवाचा लॉकडाऊन काय when होता? the earth was destroyed. जेव्हा पृथ्वीचा नाश झाला, We can see that the second Exodus, आम्ही पाहू शकतो की दुसरा निर्गम that Noah, his family, and with all the ark went to the new land. आणि नोहा आणि त्याचा संपूर्ण परिवार त्या तारू सहित एका नवीन भूमीवरती गेले. And new
world. आणि नवीन जग, Everything was destroyed. सर्व काय गोष्टींचा नाश झाला. We can see the plan and purpose of God. आम्ही देवाची योजना, देवाचा उद्देश पाहू शकतो That outside की बाहेर बाजू it is getting destruction, सर्व काय नाश घडत but होता, inside God is building. पण आज जे आहे देव बांधत होता Inside God is preparing. आणि आजच्या बाजूला देव तयारी करत होता. Preparing his church for Exodus. आपली मंडळीची तयारी करत आहे ह्या निर्गमासाठी. Very soon, लवकरच third Exodus is going to take place. तिसरा निर्गम जो आहे तो घडणार आहे. Bible says church is going to be lifted higher. पवित्र शास्त्र सांगतं मंडळीला उंच उचलण्यात येणार आहे. We don't know, but we can see the signs of end time. आम्हाला माहित नाही प्रियानो, पण आम्हाला जे शेवटच्या काळाचं सर्व चिन्ह दिसत आहे. We are seeing what is happening. आम्ही पाहतोय काय होत आहे It's going to be horrible. आणि भयंकर प्रकारची परिस्थिती असणार आहे. And when we look around, आणि जेव्हा सर्व ठिकाणी आम्ही नजर फिरवतो, it's terrible. अगदी भयंकर आहे. You know, in the light of our home, तुम्हाला माहिती आहे, आमच्या घरामध्ये त्या प्रकाशात we forget the darkness outside. आम्ही विसरून जातो अंधकार जो आहे तो बाहेरचा. We are so much familiar with the light of our home. आणि आम्हाला इतकी सवय लागून जाते आपल्या घरातल्या प्रकाशाबद्दल. Today God grace is upon us. आज आमच्या देवाची कृपा आमच्यावरती आहे. But it's becoming terrible outside. पण लक्षात ठेवा, बाहेरच्या बाजूला भयंकर परिस्थिती We होत see the आहे. death of people. आम्ही लोकांचे मृत्यू पाहत आहोत. And this death आणि हे मृत्यू is from beggar to the king. हे भिकाऱ्यापासून तर राजापर्यंत Everybody is affected. सर्वांवरती त्याचा परिणाम झाला. From children to the old. लेकरांपासून तर वयस्कर Everybody व्यक्ती, is getting affected. सर्वांवरती त्याचा परिणाम होलाय. We see the way the dead bodies, आम्ही पाहतो ज्या तऱ्हेने जे मृतक शरीर जे they आहे are burned on the streets. रस्त्यांवरती त्यांना जाणण्यात We येत see आहे. dead bodies taken on the bikes and cycle. आम्ही पाहतो की जे मेलेले व्यक्ती जे आहेत त्यांना बायसिकल वरती, गाड्यांवरती घेऊन जात आहे. There is no ambulance. आणि कुठल्याही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही, There is no arrangement. कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही. Sick people are suffering everywhere. आणि सर्व ठिकाणी लोक जे आहेत त्यांचे हाल होत And आहेत. whole world is under chaos. आणि संपूर्ण जग जे आहे अगदी अस्तव्यस्त झालंय. No other plan is working. दुसरी कुठली योजना काम People करत can't नाही, think of anything else. कारण कुठल्या गोष्टीचा विचारच करत नाही. Because outside, कारण बाहेर बाजू the death is passing by. मृत्यू जो आहे तो सर्व ठिकाणी फिरत We are in आहे. a horrible time. मला तुम्हाला सांगते, आम्ही भयंकर काळामध्ये आहोत. We have been hearing about the third wave which there is going to be. आणि आम्ही ती तिसरी लाट जी आहे ती येणार आहे त्याच्याबद्दल ऐकत आहोत. Children are going to be affected. लेकरांवरती परिणाम होणार आहे. You know, they are counting many things. तुम्हाला माहिती आहे, अनेक प्रकारच्या गोष्टींना ते मोजत आहे. I don't want to frighten you by speaking all the negative things that happening in the world. या नकारात्मक गोष्टींबद्दल तुम्हाला सांगून प्रियानो मला तुमच्यामध्ये भीती घालायची But I नाही. want to tell you, our God is a God of positive. पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, आमचा परमेश्वर जो आहे तो सकारात्मक गोष्टीसाठी आहे. God has already made the provision for us. देवाने अगोदरच आमच्यासाठी सर्व व्यवस्था केली He आहे. already said all this thing is going to happen. आणि त्यांनी अगोदरच आम्हाला सांगितलं की या सर्व गोष्टी घडणार आहे. He has not left us in this world त्यांनी आम्हाला या जगामध्ये सोडलेलं नाही. insecure in fear. असुरक्षित आणि भीतीच्या He परिस्थिती has not left us into this world त्यांनी आम्हाला या जगात सोडलं नाही that we may be wiped की away. जेणे की आम्ही फुसले जाऊ म्हणून. His promises are with us. त्याची अभिवचन आमच्या His संगती blood आहे. is upon us. त्याचं रक्त आमच्यावरती His आहे. promises are with us. त्याची अभिवचन आमच्या His संगती आहे. Holy Spirit in us. त्याचा पवित्र आत्मा He आमच्यात has आहे. given us His name त्यांनी आम्हाला त्याचं नाव दिलं आहे and He has protected us. आणि त्यांनी आम्हाला सुरक्षित ठेवलं And He आहे. said, Lord, till the end of the years I am with you. आणि तो म्हणालाय की पहा, या युगाच्या शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार. Today Satan is trying to bring thousands of doubts. आज सैतान जो आहे हजारो प्रकारचे शंका आणायचा प्रयत्न करतोय. Church, I want to tell you, get ready. Something is about to happen. मंडळींनो, मला तुम्हाला सर्वांना सांगू द्या, तयार राहा, काहीतरी आता घडणार आहे. Church, I want to tell you, get ready. Something is going to happen. मंडळींनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तयार राहा, काहीतरी घडलं जाणार आहे. I've been spending time in prayer मी प्रार्थनेमध्ये खूप वेळ घालत आहे. and I've been asking you मी तुमच्यावर विचारत that आहे Lord is putting upon my heart. की प्रभू परमेश्वर माझ्या हृदयामध्ये हे Don't देत look आहे. outside. बाहेर तू पाहू नकोस, Stay inside. आत राहा. God has allowed us to be inside देवाने आम्हाला परवानगी दिली की आम्ही आत असावं and is building us आणि तो आमची तयारी करत and is आहे. preparing us तो आम्हाला बनवत आहे and is doing something inside. आणि आत तो आमच्यात काहीतरी करत आहे. And my friend, आणि माझ्या प्रियांनो, many of us आमच्यातून are पुष्कळ only waiting when the lockdown gets over. हो वाट बघत आहे की हे
लॉकडाऊन कधी संपून जाणार so आहे we can run outside. की जेणे की आम्ही बाहेर पडू, We can get back. आम्ही पुन्हा पूर्वीच्या I've वेळी been जाऊ. telling you from last year. मी तुम्हाला गेल्या वर्षापासून बोलत येत आहे Many are sitting like Noah's ark आणि पुष्कळशे लोक त्या नोहाच्या तारूमध्ये and बसल्यासारखे just waiting outside looking at the window. आणि फक्त वाट बघत आहे की त्या खिडकीच्या बाहेर पाहणं When I get back to all those की things. त्या पूर्वीच्या गोष्टीमध्ये मी पुन्हा केव्हा जाईन. But there's no change inside. पण आत कुठलाही बदल नाही They do not see outside the window that I'm going to be changed. आणि ते पाहत नाही की ते खिडकीच्या बाहेर जे पाहत आहेत की माझा बदल होणार आहे We म्हणून. don't know when the world is going to be normal. आम्हाला माहित नाही की जग पुन्हा स्थिर कधी होणार आहे. One after one. एकानंतर एक, One after one. एकानंतर We एक have been seeing one after one. आम्ही बघत येत आहोत. एकानंतर एक So many things are happening. पुष्कळशा गोष्टी होत आहेत And we can see that. आणि आम्ही ते पाहू We शकतो. don't know when the world is going to be normal. आम्हाला माहित नाही की जग जे आहे व्यवस्थित आणि स्थिर कधी होणार आहे. Frightening from आणि everywhere. पहा सर्व ठिकाणातून भीती आणि भीती. But in all those things, पण अशा या सर्व विषयामध्ये one thing I want to tell you, एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. God is doing something inside. देव आत काहीतरी करत आहे. Coming of the Lord is very close. आमच्या प्रभूचं येणं अगदीच जवळ आलं आहे. God is preparing His church. देव त्याच्या मंडळीची तयारी करत I want to आहे. ask you honestly, मला तुम्हाला प्रामाणिकरीतीने विचारू द्या if today God has to ask you की आज जर देवाला तुम्हाला काय विचारायचं that in this lockdown, की या लॉकडाऊन मध्ये what change has taken place, कुठला बदल घडलेला आहे, what God has changed you, देवाने कुठल्या गोष्टीत तुला what बदललं, are those things God has separated from you, कुठल्या अशा गोष्टी आहेत की देवाने तुझा त्या गोष्टी what are the things that God has taught you, कुठल्या अशा गोष्टी आहेत जे देवाने तुला शिकवल्या what आहेत, are the things that God has prepared you, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल देवाने तुझी तयारी केली आहे. what is the answer for us, आमच्यासाठी उत्तर काय आहे. what are we seeing in this या lockdown. लॉकडाऊन मध्ये आम्ही काय पाहत We are आहोत only focusing on all the news and Facebook and WhatsApp and all these things. आणि आम्ही फक्त तर पाहत बसलो आहोत त्या न्यूज मध्ये, त्या टीव्ही चॅनल मध्ये, बातम्यांमध्ये, व्हॉट्सअप मध्ये, सर्व ह्याच विषयाबद्दल. Beginning of last year, आणि पहा गेल्या वर्षाच्या सुरुवातीला all churches had their own plan for year. आणि संपूर्ण मंडळांना आपल्या स्वतःच्या या वर्षासाठी योजना होत्या. But everybody plan was failed. पण सर्वांच्या योजना ज्या आहेत ते पडून गेला. Lockdown लॉकडाऊन and pandemic आणि ही महामारी had messed up everybody's plan. आणि ह्या गोष्टींनी सर्वांच्या योजनांना उद्ध्वस्त केलं. Church is closed down. मंडळे आता बंद झाले आहेत. Buildings are closed down. इमारती बंद झाल्या There आहेत. are no songs in the building. आता इमारतीमध्ये कुठली गीतं नाहीये. We can see so many things are happening. आम्ही पुष्कळशा गोष्टी घडत असताना पाहत But आहोत. let me tell you, my पण friend, प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, today if Jesus come, आज जर प्रभू येशू ख्रिस्त आले, are we ready for it? आम्ही त्यासाठी तयार आहोत का? Are we prepared for it? आम्ही त्यासाठी तयार झालो आहोत Or का? we are still staying in our own imagination? का आम्ही आमच्या स्वतःच्या विचारामध्येच राहत आहोत? Let us turn back today. चला प्रियानो आज आम्ही वळूया. God is surely doing something. देव निश्चितच काहीतरी करत आहे. When Jesus went inside that 40 days, जेव्हा येशू ख्रिस्त आज त्या 40 दिवसासाठी गेला when the Spirit of God, when the Spirit took him inside the wilderness, आणि जेव्हा आत्म्याने त्याला सरळ अरण्यामध्ये नेलं, 40 days he was inside. 40 दिवस येशू आत होता. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, he went in तो आत गेला as a son of man, as a son of woman. आणि पहा त्या He went in as a son of Mary, आणि तो मरियाचा पुत्र म्हणून आत गेला, but he came out as a son of God. पण देवाचा पुत्र म्हणून तो बाहेर आला. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, he went as a physical birth, आणि पहा शारीरिक जन्माने तो आत but गेला, he came out as a spiritual birth पण तो बाहेर आला आत्मिक जन्माने, with the power of God. देवाच्या सामर्थ्याने भरून. Something happened in this lockdown. या लॉकडाऊन मध्ये काय घडलं Something changed in this lockdown. आणि या लॉकडाऊन मध्ये काहीतरी बदल He घडला. was away from these 40 days. या 40 दिवसापासून तो लांब होता Something was happening inside. आणि आत काहीतरी घडत होतं. God was preparing Jesus देव येशूची तयारी करत for होता what is going to happen for 3.5-year ministry. की 3.5 वर्ष जे काय सेवा जे आहेत त्यामध्ये काय घडणार त्याबद्दल. Jesus overcame. येशू ख्रिस्ताने विजय मिळवला. Let me tell you today, आज मला तुम्हाला सांगू द्या, how much are you overcoming? आज तुम्ही किती विजय मिळवत How आहात, much are you focusing? तुम्ही किती लक्षपूर्वक आहात. Are we still bound? का आम्ही का अजून बनलेलो आहोत, Bound in this world? या जगामध्ये आम्ही बांधलेले The आहोत. worldly plan. जगिक सर्व योजनाने I don't know मला माहित नाही what are the plans. की योजना त्या काय But आहेत, let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, turn into God's plan. देवाच्या योजनेमध्ये तुम्ही या. From our plan to God's plan. आमच्या योजनेपासून देवाच्या योजनेत या, That is the best thing. आणि तीच सर्वात उत्तम गोष्ट आहे. When Jesus went through जेव्हा येशू त्यातून गेला in the wilderness, त्या अरण्यामध्ये, the second temptation आणि दुसरा मोह that Satan took him on the
on the pinnacle of the temple. की सैतानाने त्या मंदिराच्या शिखरावरती येशू ख्रिस्ताला नेलं And he told Jesus, आणि तो येशूला बोलला if thou be the Son of की God, जर तू देवाचा पुत्र आहेस jump from above. तर वरून तू उडी खाली टाक. You know, he told him, पहा तो त्याला बोलला he quoted the scripture, आणि त्यांनी शास्त्रलेख सुद्धा त्यांनी the उच्चारला angels will hold you. की देवाचे दूत तुला धरतील. You know, he quoted the scripture. आणि पहा शास्त्रलेख घेऊन तो Now बोलला. Satan is speaking Jesus with the scripture. आता सैतान जो आहे येशू ख्रिस्ताला शास्त्रलेखा सहित बोलत आहे. First thing he told Jesus, पहिली गोष्ट तो येशूला बोलला, first temptation, पहिला मोह he said, तो म्हणाला if thou be the Son of God, की जर तू देवाचा पुत्र आहेस command this stone to be a bread. तर या ढोंड्यांना तू आज्ञा दे की ते भाकर मध्ये बदल. But Jesus answered him from the word of पण God. येशू ख्रिस्ताने त्याला देवाच्या वचनातून उत्तर दिलं. It is written. असं लिहिलं आहे. You know, Satan can't stand the word of God. पहा प्रियानो, सैतान देवाच्या वचनासमोर उभा राहू शकत Today we नाही. can cast out all things through the word of God. आज आम्ही सर्व काय घालवू शकतो, सर्व या गोष्टी देवाच्या वचनाने. Satan is not scared सैतान घाबरत नाही of our name. आमच्या नावाबद्दल. Satan is not scared सैतान बिलकुल घाबरत नाही. with many things that we are trying to attract. Satan is scared with God's पण word. सैतान प्रियानो घाबरतो देवाच्या When वचनाने. the promise of God come, he cannot stand. जेव्हा देवाचा अभिवचन येतो तो त्याच्या समोर उभा राहू शकत नाही. Promise of God paralyzes Satan. आणि देवाचं अभिवचन जे आहे सैतानाला पक्षघात करून टाकतो. And Jesus said आणि येशू बोलला that it is written. की असं लिहिलं आहे. And he could not answer after that आणि त्याच्यानंतर सैतान त्याला उत्तरच देऊ शकला because नाही. he knew कारण त्याला माहित होतं that Jesus knows what is written. की येशू ख्रिस्ताला माहित आहे काय लिहिलं He आहे. can't deceive Jesus. आणि तो येशूला फसवू शकत नाही. He cannot deceive people who knows the word of तो God. त्या लोकांना कधीच फसवू शकत नाही ज्यांना देवाचं वचन माहित आहे. Because lack of knowledge, people are perishing. कारण प्रियानो की ज्ञानाच्या अज्ञानामुळे लोकांचा नाश होत आहे. Now, आता through the word he is trying to deceive आणि Jesus. पहा वचनाने ही तर येशू ख्रिस्ताला तो फसवण्याचा प्रयत्न करतोय. We got to be so much careful आम्ही तर इतकी काळजी घ्यायला पाहिजे that today, these days, की आज या अशा Satan is दिवसात trying to deceive us through the word. की सैतान आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे वचनाच्या द्वारे. We need the Holy Spirit to back up the word. आणि आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे की त्यांनी आम्हाला देवाच्या वचनामध्ये साथ द्यावी. Word is there, but who's speaking that word? वचन आहे पण हे वचन कोण बोलत आहे Whose spirit is behind that word? आणि त्या वचनाच्या मागे कुणाचा आत्मा आहे. Satan is deceiving. सैतान फसवत आहे. Even Jesus, येशू ख्रिस्त सुद्धा when he could do that to Jesus, how much more he can do with you and me? जेव्हा सैतान येशू ख्रिस्ताबरोबर असं करू शकतो तर तो किती जास्त तुमच्या आणि माझ्यासाठी करणार. Why there are so many denominations? का पुष्कळचे वेगवेगळे पंथ आहेत Why there are many different interpretation of the word? आणि का प्रियानो पुष्कळचे निरनिराळ्या प्रकारचे अर्थ आणि भाषा देवाच्या वचनाची आहे. We need the Holy Spirit to make it one. आणि आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे की त्या वचनाला एक करावं. Now Satan is speaking to Jesus. आता सैतान येशूशी बोलत He आहे says, it is written. आणि तो म्हणतोय असं लिहिलं आहे. Now you're talking about the word. आता तू वचनाबद्दल बोलतोय So let me tell you. तर मला तुला सांगू It दे. is written. असं लिहिलं आहे If thou be the Son of God, की जर तू देवाचा पुत्र आहेस jump from above. वरून तू उडी टाक. The angels will hold you. देवाचे दूत जे आहे तुला झेलून धरतील. You know, तुम्हाला माहिती का. he tried to deceive Jesus with the word. आणि पहा त्यांनी सैतानाने येशू ख्रिस्ताला वचनाच्या द्वारे फसवण्याचा प्रयत्न केला. It is written in the word. वचनामध्ये लिहिलं आहे. And my friend, आणि माझ्या प्रियांनो unless we do not understand जेव्हापर्यंत आम्हाला समज येत नाही which word, in what situation, what purpose is written, आणि कुठलं वचन काय वचन आहे आणि कुठल्या वेळेसाठी आणि कुठल्या कारणासाठी ते लिहिलेलं we आहे can't use any word for a comfort. आणि आमच्या प्रियांना सांत्वनासाठी आम्ही कुठल्याही वचनाचा वापर करू शकत We got to नाही. be so much careful. आम्ही इतकी काळजी घ्यायला पाहिजे. It is written असं लिहिलं आहे because he did the same thing. कारण त्यांनी तीच गोष्ट केली. He deceived Adam and Eve त्यांनी आदम आणि हवाला फसवलं from the word of God देवाच्या वचनाने. because he said, कारण तो बोलला surely you will not die. निश्चितच तू मरणार नाही. He added one word into it आणि त्यात त्यांनी एक शब्द जो आहे आणखी दिला and he deceived Eve. आणि त्यांनी हवेला He फसवलं. spoke the same word त्यांनी तेच वाक्य बोलला and surely आणि निश्चितच you will not. तू नाही. One word he added into it एक शब्दाला त्याने त्या वाक्यात घातलं and he made Eve doubt God's word. आणि त्यांनी हवाला देवाच्या वचनावरती शंका करायला लावली. Now, exact the way आता तशाच रीतीने he tried to deceive Jesus त्यांनी येशूला फसवण्याचा प्रयत्न केला and Jesus knowing God's word. आणि येशूला देवाचं वचन चांगल्या तिने माहित असताना One thing I want to tell you, एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे. you don't need to worry
तुम्हाला काळजी करायची गरज नाही. Nobody can deceive from the Bible कुणी पण पवित्र शास्त्रातून फसवू शकत नाही. because the author of the Bible is alive. कारण या पवित्र शास्त्राचा लेखक जो आहे तो जिवंत आहे. You ask God and Holy Spirit will guide you. तुम्ही देवाला विचारा आणि पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. And here आणि इथे Jesus said, येशू म्हणतो it is also written असं लिहिलं आहे that thou shalt not test the Lord thy God. की तू आपल्या देव परमेश्वराची परीक्षा करू नकोस. You know, Jesus knew God's word. तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्ताला देवाच्या वचनाची चांगलीच जाणीव होती. He could not be deceived. तो फसला जाऊ शकत नव्हता. And exact the way आणि तशाच रीतीने today devil is trying to deceive churches and God's people through God's word. आणि आज सुद्धा सैतान जो आहे मंडळाच्या लोकांना देवाच्या वचनाच्या द्वारे फसवण्याचा प्रयत्न करतोय. Jesus said, thou shalt not test the Lord thy येशू God. ख्रिस्त म्हणतो आपला देव परमेश्वर त्याची तू परीक्षा पाहू नकोस. Don't test God. आपल्या देवाची परीक्षा करू नकोस. When God says yea and amen, जेव्हा देव बोलतो ते हो आणि आमेन आहे. you know, it was not you jump from the mountain to test God whether God's word works or no. असं नाहीये की डोंगरावरून तू उडी टाक आणि तू अनुभव घे की देवाचं वचन कार्य करतं का नाही. No, when you automatically in that position, God's word will stand. नाही, तशा प्रकारच्या अवस्थेत त्या ठिकाणी देवाचं वचन नक्कीच उभं राहणार. There are many times people are trying to test God's word. पुष्कळशा वेळा लोक जे आहे देवाच्या वचनाची परीक्षा करायला पाहतात. You know, he did not tempted Jesus on the pinnacle of the mountain for the food. आणि पहा प्रियानो, त्यांनी येशू ख्रिस्ताची परीक्षा केली नाही डोंगराच्या टोकावरती अन्नासाठी. He didn't say, तो बोलला नाही take this stone and make it into bread. हा धोंडा घे आणि याला भाकरीत बदल. Let me tell you, that was in the wilderness. मला तुम्हाला सांगू द्या, हे अरण्यामध्ये होते There's sufficient food in the house of God. आणि देवाच्या घरामध्ये पुरेसं अन्न आहे. When you become the house of God, जेव्हा तुम्ही देवाचं घर बनता, he becomes Jehovah Jireh to you. तो तुमच्यासाठी यहोवा यैरे बनतो. He never told Jesus तो येशूला बोलला नाही that bow down before me. की माझ्या समोर तू नमन हो I'll give you all this thing on the pinnacle of temple. आणि मी तुला हे सर्व काही देईन. केव्हा? जेव्हा त्या मंदिराच्या शिरोभागी होता. On the pinnacle of temple, he tested with word. त्या मंदिराच्या शिरोभागी त्यांनी वचनाने त्याची परीक्षा केली. The very place आणि अगदी ते ठिकाण that he tempted, की त्यांनी परीक्षा केली where the believers are putting their faith into. जिथं विश्वासणारे आपला विश्वास जो आहे तिथं ठेवत आहेत. Today, don't tempt the Lord. आज परमेश्वराची परीक्षा करू नका. What God said, do it. देव जे काय बोललाय ते तुम्ही करा. Remain safe. अगदी सुरक्षित राहा. Remain blessed. आशीर्वादित राहा. Stay inside. आत राहा. Stay in God's word. देवाच्या वचनाच्या आत राहा. And God will always bless you. आणि देव तुम्हाला सदोदित आशीर्वाद देईल. When you read book of Isaiah, जेव्हा तुम्ही यशायाचं पुस्तक वाचता 26th chapter and 20th verse, 26वा अध्याय आणि 20वा वचन, let us read that. आपण ते वाचूया. चला माझ्या लोकांनो, आपापल्या खोलीत जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघू जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा. God is telling people देव त्याच्या लोकांना म्हणतोय that come inside the chamber. की तुम्ही त्या खोलीत आत या. In your chamber, तुमच्या खोलीत hide. लपा. Hide inside. आत तुम्ही लपून राहा. This is a time to hide. ही वेळ आलेली आहे लपून राहण्याची. Till all the wrath will pass by. जेव्हापर्यंत सर्व क्रोध जो आहे निघून जाईपर्यंत Hide inside and lock yourself. आत लपून राहा आणि आपल्या स्वतःला बंद करून घ्या. Don't tempt the Lord. परमेश्वराची परीक्षा करू नका. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, Noah never went out swimming, proving his faith. आणि आपला विश्वास दाखवण्यासाठी नोहा तारूतून बाहेर पोहायला गेला नाही. Noah never went out swimming to prove his faith. आणि आपला विश्वासाचा पुरावा करण्यासाठी नोहा तारूतून बाहेर पोहायला गेला नाही. He remained inside the ark आणि तो तारूच्या आतच राहिला all the days. सर्व दिवस. As God locked him inside. जसं देवाने त्याला बंद करून टाकलं होतं. Moses, मोशे when he told Israel, जेव्हा तो इस्रायलला बोलला, Bible says by faith Moses kept Passover. पवित्र शास्त्र सांगतं विश्वासाने मोशेने वलांडण सण ठेवला. In that lockdown, त्या लॉकडाऊन मध्ये Bible says शास्त्र म्हणतं Moses applied the blood मोशेने रक्त लाविलं and he remained inside the house. आणि तो घराच्या आत राहिला. He never went out to see what is happening in the Egypt आणि तो to बा- prove his faith. आणि तो बाहेर पडला नाही आपला विश्वासाचा पुरावा करण्यासाठी
की मिसर देशामध्ये बाहेर काय होत आहे. When all the children were destroyed, जर सर्व लेकरांचा नाश झाला, Moses' mother hid Moses मोशेच्या आईने मोशेला लपवून ठेवलं until God's opened. जेव्हापर्यंत देव खोलत नव्हता. Don't try to prove आणि पुरावा दाखवण्याचा प्रयत्न करू नका what God did not say. की देव जे काय बोललं ते जे जे बोललं Stand नाही. in God's word. देवाच्या वचनात उभे राहा. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, don't try to prove ourselves. आपल्या स्वतःचा पुरावा करण्यासाठी करू नका. Tomorrow God will be blamed for what wrong happens. आणि जे काय चुकीचं घडलं उद्या देवाला दोष दिला जाईल. Stand on the promises of God. पण देवाच्या अभिवचनाला घेऊन उभे राहा. Hide yourself inside. आत तुम्ही स्वतःला लपून ठेवा. Stay safe. अगदी सुरक्षित राहा. Stay inside. आत तुम्ही राहा And God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल. God will keep His promises. देव त्याचा अभिवचनाला पाळणार. When you stand on God's promise, जेव्हा तुम्ही अभिवचनावरती उभे राहा, God surely will bless देव you. निश्चितच तुम्हाला आशीर्वाद My देईल. friend, माझ्या प्रियांनो, these are the days. हे ते दिवस I आहे. want to tell you today. आज मला तुम्हाला I सांगू don't द्या. know how many Christians are experiencing God inside. मला माहित नाही की किती लोक ख्रिस्ती असे आहेत की देवाला अनुभव घेत आहे. I don't know how many families can say that something is happening in our family, in our life Mal- of God. आणि मला माहित नाही की किती असे कुटुंब आहेत की जे म्हणत आहेत की आत काहीतरी देव करत आहे. That every day की जे प्रत्येक they दिवस are experiencing God. आम्ही देवाचा अनुभव घेत आहोत. Every day प्रत्येक दिवशी we are coming closer to God. आम्ही देवाच्या जवळ येत आहोत. Every way प्रत्येक ठिकाणी something is going out of our life. काहीतरी आमच्या जीवनातून बाहेर जात आहे More of God is coming. आणि देव अधिक येत आहे. Stand on God's word. देवाच्या वचनावरती उभे राहा. God will not fail. देव कधी चुकणार नाही. When we hear from all the side outside, हो, बाहेरून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची बातमी ऐकायला मिळेल. let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, it's dangerous. हे खूप अगदी भयंकर आहे. But in God, पण देवामध्ये put your faith in it. तुमचा विश्वास त्यात ठेवा. God said देव म्हणाला God said to Lot and his wife, आणि देव लोट आणि त्याच्या पत्नीला बोलला, run. पळा तुम्ही. Don't turn back to see what is happening to Sodom and Gomorrah. सोदोम आणि गोमरामध्ये काय घडत आहे ते वळून पाहण्याचा प्रयत्न करू नका. Because if you see that, कारण जर तुम्ही ते पाहिलं there are chances of you going back. आणि अशी संधी येईल की तुम्ही पुन्हा वळून याल, You will be destroyed. तुमचा नाश होऊन जाईल. Dangerous things are happening behind. आणि भयंकर आणि धोक्याची गोष्ट मागे होत आहे. God did not tell Israel. देव इस्रायलला बोलला नाही Watch from the windows how people are dying की outside. खिडकीतून तुम्ही बाहेर बघा की लोक कसे बाहेर मरत आहेत. He said, be inside पण देव म्हणाला तुम्ही आत राहा and eat आणि तुम्ही खा the word of God देवाच्या वचनाला and live in God. आणि देवाच्या वचनात राहा. He said to Noah, तो नोहाला बोलला, live inside. आत तू राहा. My friend, let me tell you, माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, today listening outside so much, आणि आज बाहेरचं इतकं काय ऐकून many of us आमच्यातून पुष्कळ जण have more clips from mobile आणि त्यांच्याकडे मोबाईल मध्ये खूप असे क्लिप्स आहेत than God. देवापेक्षा. Let me tell you today, आज मला तुम्हाला सांगू द्या, today when you see God's word, आज तुम्ही देवाच्या वचनाला पाहता, you remain in God's word, तुम्ही देवाच्या वचनात राहा, you listen to God's word, देवाचं वचन ऐकत you राहा, confess God's word, देवाच्या वचनाची कबुली राहा, you pray in tongue and build up yourself, अन्य भाषेत प्रार्थना करा, आपल्या स्वतःला तुम्ही देवामध्ये दृढ ठेवा, protect your family, आपल्या परिवाराचा बचाव करा. and you will not know आणि तुम्हाला कळून येणार how नाही you pass by through this day. की हे दिवस कसे तुम्ही पार होऊन गेला. God will bring you out as a new. आणि देव तुम्हाला बाहेर आणेल सर्व काय नवीन तुमच्यात. I feel sad. मला दुःख वाटतं, Today believers are talking आज विश्वासणारे बोलत आहेत what is happening in the world, की जगामध्ये काय काय घडत how आहे, people are dying, लोकांचं मरण कसं होत what dangerous thing, किती भयंकर गोष्टी होत and आहेत waiting upon आणि वाट बघतायत lockdown to go. की लॉकडाऊन आहे तो निघून जावा. No, it's time नाही, ही वेळ आहे that we need to pray. की आम्हाला प्रार्थनेत राहायचंय. Pray for nation. देशासाठी प्रार्थना Pray करा that never before. आणि पूर्वी अशी प्रार्थना केली ना अशी प्रार्थना You करा. don't have to put, आणि तुम्हाला ठेवण्याची गरज you नाही don't have to show on Facebook and all around the world how you are praying. आणि तुम्हाला दाखवण्याची गरज नाही फेसबुक वरती व्हॉट्सअप वरती जगाला की तुम्ही कशी प्रार्थना करताय, The how you are praying. की कसे तुम्ही प्रार्थना करताय. Bible says when you pray, पवित्र शास्त्र सांगते जेव्हा तुम्ही प्रार्थना close करा the door दार बंद करा and pray inside, आणि आत तुम्ही प्रार्थना and करा your God listens. आणि तुमचा देव ऐकेल. This days to pray. हे दिवस Pray प्रार्थनेसाठी that never before. पूर्वीसारखी प्रार्थना जशी तशी करा Pray not for the world to see. आणि जगाने पाहावं यासाठी प्रार्थना करू Pray for नका. God to see. आणि प्रार्थना करा की देवाने पाहावं, Not for world to hear. की यासाठी नाही की जगाने The ऐकावं how great you are की praying. किती महान रीतीने तुम्ही प्रार्थना No, my करताय. friend. नाही माझ्या प्रिया, Pray for God to hear आणि प्रार्थना करा की देवाने ऐकावं and talk
आणि बोला and answer आणि उत्तर घ्या what your prayer की is. तुमची प्रार्थना काय आहे. Turn to God today. आज देवाकडे वळा Don't put it on the Facebook and this book and that book. आणि आपल्या विषयाबद्दल फेसबुक वरती ह्या पुस्तकात आणि ह्या व्हॉट्सअप वरती काही तुम्ही टाकू नका How great work we are की doing. किती मोठं काम करत आहे आम्ही. Let it written in the book of life. आणि तुमच्या विषयी सर्व काही लिहिलं जाऊ द्या जीवनाच्या These पुस्तकात. are the days. हे असे दिवस आहे Get close to God. देवाच्या अगदी जवळ राहा. Build a relationship with God. तुमचं नातं देवाबरोबर मजबूत There is जोडवा. no more time. आता बिलकुल कुठला वेळ If नाही not now, it never. आणि जर आता नाही तर कधीच नाही. Get back to God. देवाकडे पुन्हा या. I'm telling you today, आज मी तुम्हाला सांगतोय my friend, माझ्या प्रियांनो, many of us आमच्यातून पुष्कळ are जण wasting time. आपला वेळ व्यर्थात I घालत meet आहे. many मी people. पुष्कळ लोकांना They say, भेटतो. I'm fed up sitting in the house. आणि ते म्हणतात मी वैतागून I'm गेलोय fed up घरात of sitting राहून. in one place. आणि एका ठिकाणी बसून मी वैतागलोय. You know, my friend, माझ्या प्रियांनो, why they are fed up? का ते वैतागताय? Because God is doing nothing in them. कारण देव त्यांच्यात काही करत नाही. They are just going out to see what is happening in the आणि world. ते फक्त बाहेर पडत आहे हे पाहण्यासाठी की जगात काय काय होतंय. But there is no sufficient time. पण पुरेसा वेळ नाही आता. Turn to God. देवाकडे वळा. My friend, माझ्या प्रियांनो, something about to happen. काहीतरी आता घडणार God आहे. is about to do देव something. आता काहीतरी करणारच आहे. The sign shows. हे चिन्ह दाखवतात Let's turn to की God चला देवाकडे वळूया and wait for the Lord. आणि त्या देवाची वाट And पाहूया. these are the days आणि हे ते दिवस आहे to seek the face of the की Lord. देवाच्या मुखाचा शोध आम्ही करावा. Read Psalm 32 and 7. You are my hiding place. You are my hiding place. Even you- the psalmist says at this time, you alone are my hiding place. My friend, let me tell you, our hiding place today is only one, and that is God. आज मला तुम्हाला सांगू द्या 32:7 मध्ये जसं म्हटलं आहे स्तोत्रसंहिता दावीद महाराज म्हणतात तू माझे आश्रयस्थान आहेस. हे आश्रयस्थान प्रियानो आज मला तुम्हाला सांगू द्या दुसरं कुठलं स्थान नाही पण देव स्वतः आहे. Hiding from all your enemies. तुमच्या सर्व शत्रूंपासून लपलून जाणं, Hiding from all your troubles. सर्व तुमच्या त्रासातून तुम्हाला एका ठिकाणी आश्रय घ्यायचा आहे. Hiding from all this is happening in the आणि world. जगामध्ये सर्व जे काही घडत आहे याच्यापासून लांब राहणे And what is about to happen. आणि काय घडणार आहे Let me tell you, आज मला तुम्हाला सांगू द्या. our hiding place is nothing else, only God. आमचं शरणस्थान आमचं आश्रयस्थान दुसरं कुणी नाही पण आमचा देव आहे. That's why psalmist says, म्हणून महाराज देव महान म्हणतात you are my hiding place. तू माझा आश्रयस्थान आहेस. You will protect me from trouble. You will protect me from trouble. तू संकटापासून माझे रक्षण If we करशील. want to be protected, only God can protect us from this trouble. जर आम्हाला रक्षण पाहिजे असेल तर प्रियानो आमचा फक्त एकच देव आहे तो आमचं संरक्षण करेल. Moses, God protected him from trouble. आणि मोशेला देवाने त्याला सर्व त्रासातून त्याला संरक्षण दिलं. God protected Israel from trouble. देवाने इस्रायल लोकांना सुद्धा त्रासातून संरक्षण दिलं. God protected देवाने संरक्षण दिलं. Noah from all the trouble. नोहाला सुद्धा सर्व त्रासातून. Hide yourself in God. देवामध्ये तुम्ही आपल्या स्वतःला लपून घ्या. God alone is your protection. देव एकटाच तुमचं आश्रयस्थान आहे. And surround me with songs of deliverance. And surround me with the songs of deliverance. मुक्तेच्या स्तोत्रांनी तुम्हाला वेडशील. Hallelujah. Hallelujah. You will not sing songs just for sake of singing. आणि गायचं म्हणून तुम्ही गीत गाणार नाही. Your song will be the song of deliverance. तुमची गीतं जे आहेत त्यातला विषय जो आहे सुटकेचा असणार आहे. Psalmist says, He has put the song of deliverance in my mouth. दावीद महाराज म्हणतात की त्यांनी सर्व संरक्षणाचे आश्रयस्थानचे जे गीत माझ्या मुखात घातले. Instead of all the fear, आणि सर्व भीतीला सोडून instead of all the trouble, सर्व प्रकारच्या त्रासाला वगळून may God put the songs of deliverance in our mouth. आणि देवाने तुमच्या मुखामध्ये आमच्या मुखामध्ये सुटकेचं गीत जे आहे त्यांनी द्यावं. No matter how many attack comes, आणि किती पण हल्ले येऊ द्या, no matter how many attack comes or virus come and no matter what comes, किती पण हल्ले येऊ द्या, कुठल्याही प्रकारचा विषाणू येऊ द्या, काही पण होऊ द्या, God alone is our deliverer. देव परमेश्वर हा एकटा सुटका करणारा आहे. He alone is our deliverer. तोच एकटा आमचा सुटका करणारा आहे. Psalmist says दावीद महाराज म्हणतात that you alone are deliverer. की तूच एकटा आमचा सुटका करणार आहे. You give me the song of deliverance. आणि तू मला सुटकेचे गीत माझ्या मुखात देतो. He is our hiding place. तो आमचा आश्रयस्थान आहे. We used to sing a song. आम्ही गीत गायचं. You are my hiding place. तू माझा आश्रयस्थान आहे. When I surround with all the trouble आणि and fear, सर्व त्रासाने आणि भयाने जेव्हा मला मी त्यामध्ये असतो, I run to you. मी तुझ्याकडे धाव And घेतो. you are my hiding आणि place. तू माझा आश्रयस्थान आहे. And you are alone. आणि तूच एकटा
are my refuge place. माझा संरक्षण आणि माझं ठिकाण आहे. You alone तूच एकटा are my place. माझा आश्रयस्थान आहे. Hiding place. माझा आश्रयस्थान. Let us hide in God. चला प्रियानो, आमच्या स्वतःला देवात आम्ही लपवूया. Let's not try to prove outside God. हो, बाहेर प्रियानो, देवाच्या बाहेर आपल्या स्वतःला सिद्ध करू Don't be नका. overconfident. आणि पहा प्रियानो, आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासावर राहू नका. Stay safe अगदी सुरक्षित राहा and stay blessed. आणि आशीर्वादित राहा. And may God bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वाद I देवो. pray God bless you. माझी प्रार्थना आहे देवाने तुम्हाला आशीर्वाद देव. I pray God, Satan may not deceive you. माझी प्रार्थना आहे की सैतानाने तुम्हाला बिलकुल फसवू नये. He may try to bring doubts. आणि तो शंका आणण्याचा प्रयत्न करेल. But no matter what, पण काही पण असो, hold fast. अगदी घट्ट धरून राहा. Stand on God's promise. देवाच्या अभिवचनाला घेऊन उभे On राहा. God's promise there is blessing for you. देवाच्या अभिवचनावरती तुमच्यासाठी आशीर्वाद In आहे. God's promise there is joy for you. देवाच्या अभिवचनामध्ये तुमच्यासाठी आनंद आहे. Stand on God's word. देवाच्या अभिवचनाला घेऊन उभे राहा. At this time, stand on God's word. अशा प्रकारच्या या वेळेमध्ये देवाच्या अभिवचनाबरोबर उभे राहा. One day Moses said, एक दिवस मोशे God, बोलला, I want to see you. देवा मला तुला पाहायचंय. And God said, आणि देव म्हणाला, tomorrow morning, उद्या सकाळी come on that mountain त्या डोंगरावरती तू ये and stand in the cliff of the rock. आणि त्या खडकाच्या त्या कपारीमध्ये तू उभा राहा. And inside the cliff of the rock, आणि त्या खडकाच्या कपारीमध्ये you shall see me. तू मला पाहशील. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं Moses stood that morning की मोशे त्या सकाळी उभा राहिला inside the cliff of the rock. आणि त्या खडकाच्या कपारीमध्ये. God knew that rock. आणि देवाला तो खडक माहित होता. God knew that cliff. देवाला ते कपारी माहित होती. And Moses stood आणि inside. देव मोशे आत उभा राहिला. And God showed himself. आणि देवाने आपल्या स्वतःला त्याला दाखवलं. God hid the eyes of Moses from judgment. Because Bible says, कारण शास्त्र म्हणतं nobody can live after seeing God. आणि कुणी पण जगू शकत नाही देवाला पाहिल्यानंतर. God hid judgment from Moses. आणि देवाने न्यायाला लपवलं मोशेपासून. And he showed his back. आणि त्यांनी त्याची पाठ मोशेला दाखवली. And he heard the song आणि त्यांनी ऐकलं ते गीत that God is gracious and merciful. की परमेश्वर हा कृपाळू आहे, दयाळू आहे. God is good God. देव हा भला आणि चांगला देव You know आहे. that cliff of the rock तुम्हाला माहिती त्या खडकाचं जे काय कपारी आहे was nothing else ते दुसरं काही नव्हतं, but the wounds of Jesus. पण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे जे जखम होते That ते. rock is nothing else but Christ, Bible आणि says. तो खडक दुसरा काही नाही पण पवित्र शास्त्र म्हणतं तो ख्रिस्त आहे. And the cliff of that rock आणि त्या खडकाची जी काय कपारी आहे is the wounds of Jesus. आणि ते येशू ख्रिस्ताचे ते घाव आहेत. Inside that wounds, त्या घाव मध्ये you shall not see judgment. तुम्ही न्यायला पाहणं You शकणार shall नाही. see forgiveness. तुम्ही क्षमा पाहणार, You shall see healing. तुम्ही आरोग्य You पाहणार, shall see blessing. तुम्ही आशीर्वाद पाहणार, You shall see deliverance. तुम्ही सुटका पाहणार, You shall see joy. तुम्ही आनंद पाहणार, You shall see your security तुम्ही तुमचं संरक्षण तुम्ही पाहाल. and hiding place. आणि पहा त्या आश्रयस्थानामध्ये. Let us stand चला आपण उभे राहूया on the promise of God त्या परमेश्वराच्या अभिवचनाला and you घेऊन. will overcome every आणि situation. प्रत्येक परिस्थितीवरती तुम्ही मात करा. God said, देव बोलला, Moses stood on God's word. मोशे देवाच्या वचनावरती उभा राहिला. Where God said, जिथं देव बोलला he stood on God's word तो देवाच्या वचनाला घेऊन उभा राहिला and he overcame. आणि तिथं त्यांनी विजय मिळवला. Today you want to and I want to see God's grace, आणि आज तुम्हाला आणि मला जर देवाची कृपा पाहिजे, God's mercy, देवाची दया, God's goodness. देवाचं चांगुलपण, Let us stand on God's word. चला देवाच्या वचनावरती आम्ही उभे राहूया. God's word says, देवाचं वचन म्हणतं in him we have fullness. त्याच्यामध्येच आम्हाला पूर्णता So आहे. let us stand in him. तर चला आम्ही त्याच्यात उभे राहूया. And I believe आणि माझा विश्वास आहे that God will reveal की देव प्रकट करेल his goodness, त्याचं चांगुलपण, his grace, त्याची कृपा, his mercy. त्याची दया. May God bless you. देव तुम्हा सर्वांना May आशीर्वाद God देवो. bless your family. देव तुमच्या परिवाराला आशीर्वाद You and देवो. your family. तुम्ही आणि तुमचं परिवार Stand on God's word. देवाच्या वचनावरती उभे राहा. Encourage one another. एकमेकांना उत्तेजित करा, Be strong सामर्थ्यवान राहा and fear not. आणि भिऊ नका. Cast out everything. सर्व काय घालवून टाका. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद दो. Amen. आमेन. Amen. आमेन. Let us pray. आपण प्रार्थनेत जाऊया. As every eyes are closed, प्रत्येक डोळे बंद I असताना want you to run to presence of God. मला हवं आहे की तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये धाव घ्यावी. Where are you? I don't know. तुम्ही कुठे आहात Where मला is your माहित mind? I नाही. don't know. तुमचं मन कुठे मला माहित Whole day नाही. what you are doing, I don't know. दिवसभर तुम्ही काय करता मला Are you माहित doing नाही. time pass? तुम्ही काय वेळ घालवताय, You are in dangerous place. तुम्ही धोक्याच्या ठिकाणी Are you आहात, just watching outside what is happening? तुम्ही फक्त बाहेर निरीक्षण करत आहात की You काय are in होत आहे, dangerous place.
place? लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या Are ठिकाणी you आहात. just bound in some kind of lust or some kind of things of this world? या जगाच्या काही गोष्टी किंवा कुठल्या प्रकारच्या वासनेत तुम्ही बांधलेले Are आहात. you in dangerous place? हो, तुम्ही तर धोक्याच्या ठिकाणी आहात. Are you spending your time only in mobiles and the things of the world? तुम्ही तुमचा वेळ फक्त मोबाईल आणि जगाच्या गोष्टींमध्ये घालवत आहात. You are in a dangerous time. लक्षात ठेवा तुम्ही अगदी धोक्याच्या ठिकाणी आहात. Repent today. आज पश्चाताप करा, Turn back. पुन्हा वळा. We don't want to be left behind. आमची इच्छा नाही की आम्ही मागे असावं. Remember, लक्षात ठेवा, God is giving us time and chance. देव आम्हाला वेळ आणि संधी सुद्धा देत There is आहे no excuse. की कुठल्याही प्रकारचं कारण God नसावं. has given you देवाने तुम्हाला दिला आहे. lockdown. हो, या लॉकडाऊन मध्ये We don't have any excuse that boss didn't allow me, job didn't allow me. की आमच्याकडे कुठलं कारण नसणार की मालकाने मला परवानगी दिली नाही, नोकरीने मला परवानगी दिली God नाही. has provided our needs. देवाने आमच्या गरजा पुरवलेल्या आहेत. God gave us good home. देवाने आम्हाला चांगली घरं दिली आहेत. God gave us blessed people. देवाने आम्हाला आशीर्वादित लोक सुद्धा दिली Spend आहेत. time with God. त्या देवाबरोबर वेळ घालवा. Have no excuse. कुठल्याही प्रकारचं कारण नसू द्या, Because this time कारण ही वेळ is not time of excuse. हो कुठल्या कारणासाठी वेळ नाही. No excuse will lead you. कुठलेही कारण जे आहेत तो तुम्हाला चालवणार It's नाही. time पण ही वेळ आहे that God is doing something. की देव काहीतरी करत आहे. Get into it. त्यामध्ये तुम्ही जा, Search your heart. आपल्या हृदयाचा शोध करा. It's more than 1 year the lockdown. हो, 1 वर्षापेक्षा जास्त हे लॉकडाऊन. How much really you have spent time in God? खरोखर तुम्ही देवामध्ये किती वेळ How घालवला. much you have really built up yourself in God? खरोखर तुम्ही तुमच्या स्वतःला देवामध्ये किती दृढ करून ठेवलाय. How much you are looking for something हो, किती तुम्ही काहीतरी गोष्टीसाठी तुम्ही पाहत आहात, that is spiritual visitation? जे आध्यात्मिक प्रकारची भेट तुम्हाला How many व्हावी. of you are seeking God? आमच्यातून किती लोक देवाचा शोध करत आहेत. How many of you are praying for this world? आमच्यातून किती लोक या जगासाठी प्रार्थना करत It's आहेत. so sad किती दुःखाची that गोष्ट whole आहे world is dying outside, की बाहेर संपूर्ण जग मरत आहे, struggling over there, अगदी संघर्ष करत and you आहे. are sitting in your comfort आणि तुम्ही तुमच्या सांत्वनाने निवांत ठिकाणी बसले आहात and think of your own life आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करत and आहात live selfish life. आणि स्वार्थ जीवन तुम्ही जगत आहात. No, my friend, turn back. नाही माझ्या प्रियांनो, वळा तुम्ही. Seek the face of the Lord. परमेश्वराच्या मुखाचा शोध करा. Pray together. मिळून प्रार्थना करा. Pray individual. एकट्यामध्ये प्रार्थना करा Pray as family. आणि परिवार म्हणून प्रार्थना करा. Spend time in prayer. प्रार्थनेमध्ये अधिक वेळ घालवा More time spent in God than the mobile. आणि जास्त वेळ देवामध्ये घाला, पण मोबाईल मध्ये नाही. My friend, माझ्या प्रियांनो, this is the time ही ती वेळ आहे that God is visiting. की देव भेट घेत आहे. Turn and वळा. open your heart towards God. वळा आणि आपली हृदय जे आहे देवाकडे उघडा. Father, in the name of Jesus Christ, पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या I नावाने pray for every person. मी प्रार्थना करतो प्रत्येक व्यक्ती. Lord, have mercy upon us. प्रभू आमच्यावरती तू दया कर. Forgive our sins, Lord. आमच्या पापांची क्षमा कर देवा. Forgive our laziness, Lord. आमच्या आळशीपणाला तू क्षमा कर. Lord, we ask you, प्रभू देवा, आम्ही तुला मागतो, forgive us for wasting time. क्षमा कर. आम्ही खूप वेळ व्यर्थ घालवला. Forgive us for talking what is happening in the world. क्षमा कर प्रभू देवा की जगामध्ये जे काही घडते तेच आम्ही विषय बोलतोय. We ask you, Master, आम्ही यावेळी तुला मागतो, have mercy upon us. आमच्यावरती दया कर. आमच्या Let your देवा. grace be upon us. तुझी कृपा आमच्यावरती असो. Draw us more closer to you. निकट तुझ्या अगदी तू आम्हाला घे. Shut the world जगापासून आम्हाला बंद कर and open heaven towards us. आणि स्वर्ग आमच्यासाठी उघड. Help us to seek your face. सहाय्य कर की आम्ही तुझ्या मुखाचा शोध Help us करू. to remain in your word. सहाय्य कर की तुझ्या वचनात आम्ही Help us to राहू. grow in your word. सहाय्य कर की तुझ्या वचनात आम्ही वाढू. Help us to grow in your spirit. सहाय्य कर प्रभू तुझ्या आत्म्यात आम्ही वाढू. Help us to grow in communication with you. सहाय्य कर तुझ्या संपर्कात आम्ही अधिक वाढू. Help us to spend more time in praying in tongues सहाय्य कर प्रभू आम्ही अधिक वेळ अन्य भाषात चालू and spending time आणि वेळ घालू आम्ही praying for people. लोकांसाठी प्रार्थना Help करण्यामध्ये. us, Lord. सहाय्य कर आमच्या The देवा. young generation is dying. हे तरुण पिढी जी आहे The ती मरत youths are आहे. dying, Lord. तरुण लोक मरत आहेत. Help us, Lord. आम्हाला सहाय्य कर प्रभू. Lord, प्रभू, when good people stop praying, जेव्हा चांगली लोक प्रार्थना करायचं थांबवतात evil increases. तर वाईटपणा तो वाढतो. Help us to pray. आम्हाला सहाय्य कर की आम्ही प्रार्थनेत Let the राहावं. spirit of prayer come हो, आत्म्याचा प्रार्थनेचा आत्मा येऊ दे and आमच्या lead us and guide आणि us. आम्हाला चालवा मार्गदर्शन करू. I pray for every मी person प्रार्थना करतो प्रत्येक who's praying व्यक्ती right now. जो यावेळी प्रार्थना करतो Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित करते. May they not test you, Lord. हो प्रभू, त्यांनी तुझी परीक्षा कधी करू May नये. they not try to prove their faith in which is not of your हो word. प्रभू देवा, जे तुझं वचन नाही त्यामध्ये त्यांचा विश्वासाचा पुरावा त्यांनी करू नये प्रभू. But Lord, may they abide in your पण word प्रभू तुझ्या वचनात त्यांना असू दे and have faith in your word. आणि त्यांचा विश्वास तुझ्या वचनात असू दे. In Jesus' name. येशूच्या नावाने Amen. आमेन. Amen. आमेन. Beloved, God love you. प्रियांनो,
देव तुमच्यावर प्रीती करतो. We pray every day. आम्ही रोज प्रार्थना करतो. Every day prayer goes on. प्रत्येक दिवशी प्रार्थना चालूच आहे. From morning till evening. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत I am praying for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत Whatever आहे. your prayer request, तुमची जी काय प्रार्थनेची विनंती आहे, just send it to us. फक्त ते आमच्याकडे पाठवा And trust me, आणि भरोसा ठेवा we माझ्यावर. are bringing before God. आम्ही देवासमोर ते सर्व आणत We आहोत. are not wasting time. आम्ही वेळ व्यर्थात घालत We नाही. are investing time आम्ही वेळेची गुंतवणूक करत आहोत for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. आमेन.